नमस्कार शेतकरी मित्रांनो, 7,100 कोटी रुपयांचा जो पीक विमा आहे, हा पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। याच्यापैकी जे काही उर्वरित रक्कम होती, जवळपास जर आपण मागच्या वर्षाचा हिशोब बघायला गेलं तर 3,500 ते 4,000 कोटी रुपयांचा म्हणजे टेंटेटिव्ह अमाउंट एवढी शेतकऱ्यांना डिपॉझिट केली गेली आणि जी काही उर्वरित रक्कम आहे, उर्वरित रक्कम आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायला हालचाल शासनाकडून सुरू आहे, जी की 31 जुलैच्या आधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकते। आता याच्यात जे काही 7,100 कोटी रुपये सांगण्यात येते, या 7,100 कोटी रुपयांमध्ये शासनाकडून पीक विमा कंपनीला ऑलरेडी पैसे डिपॉझिट केले गेलेत, पीक विमा कंपनीला पैसे दिले गेलेत। आता पीक विमा कंपनी काय करते, पीक विमा कंपनी या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना दाबून धरते, कारण की शेतकऱ्यांचं बहुतेक जर आपण बघायला गेलं, आता याच्यामध्ये खूप काही केसेस अशा पण आहेत की शेतकऱ्यांच्या अकाउंटला पीक विमा डिपॉझिट दाखवतो बट तो शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। का तर शेतकऱ्यांचं जेन्युइन म्हणजे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतं की या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहे, बट त्या इम्पॉर्टंट असतात। जसं की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या गोष्टी, तुमचा नंबर लिंकेज, बँक खात्याशी लिंकेज नाही आहे, म्हणून अशा जवळपास 20 ते 30% केसेस आहेत की ज्यांचं पीक विमा हा डिपॉझिट दाखवतोय बट शेतकऱ्यांना तो अकाउंटमध्ये जमा झालेला नाही आहे। या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामुळे आता जो काही सरसकट पीक विमा होता, आता याच्यामध्ये बहुतेकांचं असं नाही की आम्हाला जर 25% पीक विमा मिळाला आहे तर उर्वरित जो काही 75% पीक विमा होता तो मिळेल का, तर नक्कीच मिळेल। 25% देखील मिळेल, 75% देखील मिळेल आणि जो काही सरसकट पीक विम्याची जी काही घोषणा करण्यात आली होती तोही याच्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं कोणते जिल्हे, ऑलमोस्ट सर्वच जिल्हे याच्यामध्ये, जसं की तुमचं बुलढाणा झाला, सातारा झाला, सांगली झाला, कोल्हापूर झाला, वाशिम झाला, धुळे झाला, नाशिक झाला, नाशिकला पण खूप काही पीक विमा मंजूर झाला यावेळेस, जळगाव झाला, नंतर तुमचं धुळे, नागपूर, चंद्रपूर, जालना या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओव्हरऑल छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, बीड या सगळ्यांना हा पीक विमा हा मंजूर आहे आणि तो स्टेप बाय स्टेप शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये काय होतं, यांचं जे काही गणित होतं ना, हे गणित कसं होतं की जिकडे 25% कमी पेरणी झाली अशा ठिकाणी देखील सरसकट पीक विमा हा मंजूर झाला होता आणि याच्यामध्ये पुणे जिल्हा मंजूर झाला होता, नंतर एक सांगली जिल्हा मंजूर झाला होता। यांच्यामध्ये खूप काही पैसे या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मंजूर झाले होते। जर बघायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्याचे देखील 117 कोटी रुपयांचा पीक विमा हा 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणं एक्सपेक्टेड आहे आणि तो नक्कीच होईल असं देखील आपल्याला याच्यातनं वाटतं। आणि हे जे काही पैसे, ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या सांगण्याप्रमाणे आता काय होतंय ना की ते वारंवार डेट पे तारीख देत आहे आणि म्हणूनच आता शेतकऱ्यांना देखील असं वाटायला लागलं की या सगळ्या गोष्टी फेक आहेत। बट असो, अजून त्यांचं सरकार 2 महिने आहेच आपल्याकडे, त्यांच्याकडे या 2 महिन्यांमध्ये जर त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय नाही दिला, शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी जर त्यांनी फक्त घोषणाबाजी केली तर नक्कीच त्यांच्यावर त्यांच्या भविष्यावर याचा परिणाम होणार आहे। भविष्य म्हणजे काय, त्यांच्या जागा येणार आहेत आणि ते न होण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्यांच्याकडून चालू आहे, लाडकी बहीण योजना असो, पीक विमा असो, हे सगळे पैसे त्यांना शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे। आपल्याकडून फक्त एकच करायचं, आपलं KYC करून ठेवायचं आहे आणि या वर्षीचा पीक विमा देखील आपल्याला भरून ठेवायचा आहे। मित्रांनो, नक्कीच भरून ठेवा, मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर गंगेला नाला। ओके, चॅनलवर नसाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा। धन्यवाद।